आपली शरीर प्रकृती, आपलं एकूण वागणं, या सगळ्याचा मनाशी फार मोठा संबंध आहे. मन जर कमकुवत असेल तर शरीरही कमकुवत होतं आणि पर्यायाने आपल्या ज्या ज्या काही ॲक्टिव्हिटीज असतात, जे काही आपण करतो त्याच्यावरती त्याचा विपरीत परिणाम होतो. एक मी मागच्या वेळेला उदाहरण सांगितलेलं आठवतं की परत थोडक्यात स्मरण देतो की जेवणाची पंगत बसलेली आहे, सगळं भूक लागलेली, सगळं झालेलं आहे आणि अचानक कोणीतरी येऊन खांद्यावर थोपटून म्हणतं की माझी आई सिरियस आहे. मग त्यावेळेला खूप नंतर समोरचे पदार्थ, आसपासचे मित्र आणि जे काही सगळं वातावरण असतं ते सगळं नकोसं होतं आपल्याला. आणि केव्हा एकदा मी हॉस्पिटलमध्ये जातो आणि आई मला भेटते की नाही. फरक कशाचाच होत नाही. अंगावरचे कपडे बदलतात, न समोरचं ताट बदलतं, न आसपासची माणसं बदलतात, म्हणजे पोटातली भूक बदलते, काहीच बदलत नाही. फक्त एक मनावरती जो एक परिणाम होऊन जातो की आईची ओढ लागते. आई असेल, बहीण असेल, बायको असेल, कोणी असेल, वडील असेल. मी आणखीन एक उदाहरण सांगितलं होतं की हनुमंताने सीतेचं, मग ते आठवत नाही मला ते दिलं होतं की नाही. आपण हनुमंताला बुद्धिमत्तां वरिष्ठ म्हणतो. हनुमंत एक अत्यंत, म्हणजे त्या थोडीचा पुढे मानसशास्त्रज्ञ झालेलाच नाही मी म्हणेन. मानसशास्त्राचा हनुमंताचा अभ्यास इतका बारीक होता. प्रसंगोप्रसंगी प्रभू रामचंद्रांनी हनुमंताचा सल्ला घेतलेला. विभीषण आला तर त्याला आपल्या बाजूला घ्यावं की न घ्यावं, इथपासून सुग्रीवाशी कसं वागायचं याच्यापासून, किंवा नंतर अयोध्येला परत आल्यावर भरताला जाऊन सांग राम आलेले आहेत, आणि त्याच्या चेहऱ्यावरची जरी रेष हल्ली की आता हे राज्य परत करावं लागेल, आपण आपल्या पावली परत जाऊ. ह्या अशा सगळ्या कामगिरी हनुमंतावर भगवंताने सोपवलेल्या आहेत. म्हणजे विचार करा, काय माणसाचा चेहरा वाचायचा, त्याचं मन वाचायची क्षमता असेल हनुमंताची. आता सीतेचा शोध लावण्यासाठी लंकेत गेला, सीता सापडली, सगळं झालं, सीतेला ओळख पटवून दिली आणि आश्वासन दिलं. सीतामाईला सांगितलं की माते माझ्या खांद्यावर बसून तुला घेऊन जातो. तर सीतेने नकार दिला की स्वेच्छेने मी परपुरुषाचा स्पर्श स्वीकारणार नाही. रावणाने उचलून आणलं, त्याला माझा नाईलाज होता. हे हनुमंताच्या लक्षात आलेलं आहे की आता युद्ध करूनच म्हणजे रामाला यावं लागेल. रामाला येऊन त्याने काय रावणाला सांगितलं की माझी सीता परत करत काही रावण देणार नाही. म्हणजे युद्ध अटळ आहे. युद्ध आलं की युद्ध जिंकणं, युद्ध हे जिंकण्यासाठीच लढायचं असतं. हा सगळा विचार करून वास्तविकतेने आपलं काम झालेलं, मुकाट्याने परत जायला पाहिजे ना, तो मुकाट्याने परत नाही गेलेला. त्याने रावणाचं लक्ष वेधलं अशा खोड्या केलेल्या आहेत आणि रावणाला चिथवलेलं, उकसवलेलं थोडक्यात. आणि ते इतक्या लेवलपर्यंत नेलं शेवटी की त्याचं शेपूट पेटवून दिलं आणि त्याने लंका दहन केलेलं. आपल्याला ती प्रसिद्ध गोष्ट माहिती आहे. आता हे काय माकड ज्येष्ठ होते, ह्या मागे मानसशास्त्र होतं. लंकावासी आणि स्वतः रावण 50% पेक्षा जास्त युद्ध तेव्हाच हरलेले होते. प्रत्यक्ष रामाबरोबर ते युद्ध हरले, पण त्याच्या आधी या एका प्रसंगाने ते 50% युद्ध हरलेले होते. त्याचं कारण एकच होतं की एक रामाचा दूत येऊन एवढा उत्पात माजवतो तर त्याच्या असे कितीतरी दूत आले तर का होणार, म्हणजे आपण आपला निभाव लागणार नाही हे त्यांच्या मनाने कच खाल्लेलं होतं. म्हणजे मनाचा इतका मोठा प्रभाव असतो की रावणासारखाही सुटू शकला नाही त्याच्या. या सगळ्या ह्याच्यातनं एकच लक्षात येतं की आपण बाकी सगळ्या बाह्य गोष्टींकडे लक्ष देतो पण आपल्या मनाकडे लक्ष देत नाही. आता ताईंनी मला तो च्यवनप्राश दिला, तो डायरेक्टली माझ्या शरीरावर काम करतो, पण असं कुठलं औषध नाही. म्हणजे ॲलोपॅथीमध्ये सेडेटिव्ह देतात झोप लागत नाही म्हणून, मन असं लार्जॅक्टिल वगैरे, पण ते मनाला परिवर्तन करू शकत नाही कुठलंही औषध. मनाला उपचार करायचा असेल तर अध्यात्म आणि मंत्रशक्ती हा एकमेव मार्ग आहे, दुसरा मार्ग नाही हे मी ठामपणे म्हणेन. दरवर्षी एप्रिलमध्ये मी हिमालयात जातो. मी बद्री केदारच्या शंकराचार्यांचा अतिशय लाडका आहे. स्वामी विशुद्धानंद म्हणून आहेत, 48-49 वर्षाचे आहेत. IIT कानपूरचे गोल्ड मेडलिस्ट एमटेक आहेत
IAS झालेले पण संन्यास घेतलेला नाही. त्यांना माझ्या मार्गदर्शनासाठी शंकराचार्यांनी नेमलेलं आहे. ते मला गुहेत घेऊन जातात. 15 दिवस महिना मी माझ्या अज्ञात जागी, म्हणजे मला स्वतःला जाणंच शक्य नाही, ते घेऊन जातात म्हणून जाऊ शकतो, ते परत घेऊन येतात म्हणून येऊ शकतो. तिथे जे मला बळ मिळतं ते मी अनुभवलेलं आहे. रोज मला दिवसभरात तुम्ही झोपू नाही दिलं नव्हतं, मला 40-40 तास मला झोपताच येत नाही. माझी दिनचर्या काही वेळा अशी जाते प्रवासात किंवा काही. अनेक वेळेला खायला किंवा जेवायला वेळ मिळत नाही. पण लोकांना आश्चर्य वाटतं की माझ्या कार्यक्षमतेवर कुठेच परिणाम होत नाही. त्याचं एकच कारण असतं, सकाळच्या वेळेला 2 तास, संध्याकाळी 1 तास पूजा अर्चा साधना हा जो भाग आहे माझ्या जीवनातला अविभाज्य भाग असतो. त्या अनुभवाने मी का माझं मोठेपण म्हणून सांगत नाही, पण कुठलं तरी वाचलेलं ऐकून नसून हे मी अनुभवलेलं आहे आणि अनुभवाने मी तुम्हाला हे सांगतो. त्यामुळे ठामपणे प्रतिपादन करू शकतो मी की शंका नका घेऊ याबद्दल. माझ्याबरोबर तुम्ही 1 दिवस जरी राहिलात ना, दिवसभर नुसतं, तरी तुम्ही इतक्या प्रचंड तणावाखाली जाल नुसतं बघून माझ्यासोबत. मी कसं मॅनेज करत असं, म्हणजे आता बघा बाकीचं सोडा, आमच्या CAच्या इथे मिलिंद कुलकर्णींच्या इथे गणेश आले. यावर्षी ते म्हणाले, सर तुम्ही बसाल का पूजेला? विचारला त्याच्याने बसणं होईल ना? म्हणाले मी ठरवलं आता आपला कुठला दिवस शेवटचा आहे माहीत नाही, गणेशाची इच्छा आहे आपण चालून हे संधी आलेली गणेश आगाला बसायची. आता सकाळी 9:45 तर संध्याकाळी 7 वाजेपर्यंत बसणार. विचार करा, मला लंबार स्पॉन्डिलायटिस आहे, सर्वायकल स्पॉन्डिलायटिस आहे, सायटिका आहे, ओपन हार्ट बायपास झालेलं आहे, 25-27% फक्त हार्ट काम करतं. पण एक ठरवलं की गजाननाची कृपा, आपल्याला ही दुर्मिळ संधी आलेली आहे, ही आपण घालवता का? पुढच्या वर्षी मी गणेश जयंतीला, अगर गणेश चतुर्थीला असेल नसेल सांगता येत नाही. ही मानसिक तयारी पण असलेला माणूस मी आहे. पण इतक्या शांत वृत्तीने बरं आता हे सगळं करतोय. अमेरिकेहून आलेले काही प्रोजेक्ट्स आहेत ज्या टाइम बाउंड काम चाललेलं आहे, बॅक टू बॅक चाललेलं आहे. पण तसं तुम्ही नुसतं ऐकलं बघितलं तर तुम्हाला प्रचंड तणाव येईल. पण मला या गोष्टीचा कधी तणाव येतच नाही. आणि याला एकमेव कारण मंत्रशक्ती, अध्यात्म, साधना आणि ध्यानधारणा. सगळं मनोबल तिथून प्राप्त होतं. मागे तुम्हाला एक उदाहरण कदाचित सांगितलं, शिवखेडा बरोबरची भेट सांगितलं होतं की मला आठवत नाही, सांगितलं होतं ना की यू कॅन विन. त्याने जे म्हटलेलं होतं त्याच्याशी मी सहमत नव्हतो. त्याला आश्चर्य वाटलं. मग काय असू शकतं? मी त्याला म्हटलं आय एम बॉर्न टू विन. मी जिंकण्यासाठी जन्माला आलेलो. ही ठाम धारणा मनात असेल ना, मी जिंकेन किंवा न जिंकेन हा भाग वेगळा आहे, ती ईश्वराची इच्छा आहे. पण गीतेच्या 18व्या अध्यायात 14व्या श्लोकामध्ये भगवंताने सांगितलेलं आहे, कुठलीही गोष्ट पूर्ण होण्यासाठी म्हणून, कार्यसिद्धी होण्यासाठी 5 गोष्टी आवश्यक असतात. अधिष्ठानं तथा कर्ता करणंच कृतविदं विजाश्च चेष्टा दैवं चैवास्त्र पंचमम्. अधिष्ठान काय की आता चोराचं अधिष्ठान घरपुढे करायचं असतं, आपलं दैवी अधिष्ठान असतं. आता ताईंचं अधिष्ठान तुम्ही म्हणाल की सर्वांना आरोग्य लाभावं, सगळे सुदृढ राहावे, निरामय राहावे, आनंदी राहावे. हा सुखी राहावेत हा शब्द वापरला नाही, या लक्षात घ्या. शब्द फार काळजीपूर्वक वापरतोय. सुख सापेक्ष असतं, आनंद सापेक्ष नसतं, आनंद चिरंतन असतं, सुखाला अंत असतो. तर या सगळ्या गोष्टी माझ्या अधिष्ठान काय, दैव अधिष्ठान असावं, चांगलं असावं, कल्याणकारी अधिष्ठान असावं. कोण करणार? कोणीतरी केलं पाहिजे. ताई निर्वत केलेलं आहे, मी करणार, करता करण. आता त्यांच्याकडे काय कोट्यावधी रुपये पडलेले आहेत, सगळं भरपूर आहे, करा. त्यांनी किती प्रतिकूल परिस्थितीत काम उभं केलं, सुरू केलं, चालवत आहेत हे त्यांनाच माहिती आहे. त्याला खरोखर नमस्कार. म्हणजे साधन काय आहे याचा विचार न करता क्रियासिद्धीर्भवती नोपकरणे, मनाच्या निर्धाराने क्रियासिद्धी होते.
उपकरणं म्हणजे बाह्य यायचे असतात, पण काहीतरी साधनं लागतात. विधाश्च पृथक चेष्टा, चौथा भाग हा महत्वाचा आहे. अथक परिश्रम. गीतेत भगवंताने सांगितलेलं सतू दीर्घकाल नैरंतर्य. मॅगी नाही, आरोग्य लाभणं, मनस्वास्थ्य लाभणं, मनशांती लाभणं ही काही 2 मिनिट्स मॅगी नाही. त्यामुळे जर कोणाची तशी संकल्पना असेल तर कृपा करून डोक्यातनं काढून टाका. सतू दीर्घकाल नैरंतर्य. आता किती परत भगवंत एकाने सांगतात बहुनाम जन्मना म्हणते ज्ञानवानवा प्रपद्यते. बहुनाम संस्कृत भाषा फार रिसाईज आहे. एक वचन, द्विवचन, बहुवचन. बहुवचन म्हणजे कमीत कमी 3, जास्तीत जास्त इन्फिनिटी. त्यामुळे आपल्यामध्ये हा निर्धार असला पाहिजे देवा या जन्मात माझ्याकडून होईल न होईल पण परत मी कारण आपण पुनर्जन्मावर विश्वास ठेवणारे आहोत. ह्या जन्माचं सगळं आपण कर्म बरोबर घेऊन येतो. समर्थ रामदास स्वामींनी सांगितलं की मनात वाचेले पूर्वसंचित केले थया सारिखे भुवने प्राप्त झाले. त्यामुळे ते मागच्या जन्मीचं वर्तमान या जन्मीचं पूर्वसंचित बनलंय ते तर मी बदलू शकत नाही. पण या जन्मीचं जे वर्तमान आहे ना ते माझ्या पुढच्या जन्मीचं पूर्वसंचित बनणार आहे. त्यामुळे पुढच्या जन्मीचं पूर्वसंचित हे चांगलं असावं हे माझ्या हातात आहे. हे महत्वाची गोष्ट लक्षात घ्या. त्यामुळे मी आता कसंही वागलो बघू म्हणजे त्या चार्वाकाचं तत्वज्ञान उपयोगाचं ना भस्मीभूतस्थ देहस्य पुनरागमन कुतः यावत् जीवं सुखम जीवेत पूर्णं कृत्वा कृतं भवेत्. आजचे चार्वाके आहेत सुराम भवेत म्हणतील एवढाच फरक आहे. त्यामुळे आत्ताचं वर्तमान हे माझ्या पुढच्या जन्मीचं पूर्वसंचित बनणार आहे. हे अत्यंत महत्वाचं ते लक्षात घेणं अत्यावश्यक आहे. त्यामुळे ह्या जन्मी माझा क्षण श्वास दिवस हा म्हणत नाही, दिवस महिना हा म्हणत नाही, क्षण श्वास हा कसा मी दैवी रीतीने घालवेल हे काटेकोरपणे बघणं गरजेचं आहे. आणि मग ते करत असताना माझं शरीर स्वास्थ्य अनेक ठिकाणी मला बाधा होतं. करायचं असतं पण शरीर साथ देत नाही. माझं शरीर दुर्बल होतं, शरीराला आजार होता तर याची कारणं असतात. काही बाह्य कारणं असतात आणि काही आतली कारणं असतात. बरं होण्यामागे बाह्य कारणं असतात, आतली कारणं असतात. कोण्याही डॉक्टरकडे जा त्यांच्या इथे लिहिलेलं असतं उपचार आम्ही करतो, बरा तो करतो. हे लक्षात घ्या. त्यामुळे पांडुरंग शास्त्री मी एकदा खूप आजारी होतो, 87 सालची गोष्ट आहे. ते जर विमानाने आले ट्रेनने आले तर माझी गाडी ड्रायव्हिंगला मी हा अलिखित नियम होता. त्याबद्दल कधीच कोणी चर्चा केलेली त्यांना आवडत नसतं. पण मी खूप आजारी होतो, चुकीचे उपचार झाल्यामुळे वाढत गेलं, कॉम्प्लिकेशन्स होत गेले सगळे. आणि 13 ऑक्टोबर 87 पांडुरंग शास्त्री आणि आदरणीय सौताई म्हणजे त्यांच्या पत्नी त्या गांधीनगर विमानतळावर त्यावेळेला विमान यायचं, तिथून डायरेक्ट टिळकवाडीत आमच्या घरी आलेले होते. हा पहिला प्रसंग होता की मी नव्हतो. मी दादांना म्हटलं दादा मी दुर्दैवी आहे, पापी आहे मी की यावेळेला तुम्हाला घ्यायला येऊ शकलो मी. त्यावेळेला त्यांचं एक वाक्य अत्यंत महत्वाचं आहे. ओमप्रकाश स्वतःला पापी समजू नको, दुर्दैवी समजू नको. सगळी दुखणी ही काही पापातनं उद्भवलेली नसतात. दुखणी 2 प्रकारची असतात, आजार 2 प्रकारचे असतात. एक असतात देवाधीन आणि दुसरे असतात दैवाधीन. आणि मला तर बोलले की याही पेक्षा तुझं जास्त हानी होणार होती ते होऊ नये म्हणून देवाने तुला आता खिळवून ठेवणार, वाईटापासून तुझा बचाव करण्यासाठी. ते देवाधीन. आणि मी काहीतरी वेडावाकडावर पावसात भिजलो, काहीतरी म्हणजे आईस्क्रीम खाल्लं. आईस्क्रीम खाणार मी खात नाही हा भाग वेगळा. असं काहीतरी केलं मग मला आजारी पडायला लागलं तर ते दैवाधीन कर्माने आलेलं ओढून घेतलेलं. तर हा सूक्ष्म फरक या महापुरुषांकडून आपल्याला कळतो. मग आता हे सगळं करताना तर तुम्ही म्हणाल
की आपल्या मनाचा फार मोठा वाटा असतो. हे उजवीकडचं बटन का? हो. हे कुठे गेलं? परत नाही. मधलं बटन दाबा ऑन होण्यासाठी. ते मी करू का नेक्स्ट? तिथे बसून करायचं का नेक्स्ट? तर मी काय नेमतो मलाच माऊस लावतो. त्याचं F1 आहे ना तेच होतं. आणि तो त्याच्यात वेळ जातो. हां झालं झालं झालं. तुम्ही सांगा हे राईटला न्यायचं का? हो राईटला. आणि मग बॅक डावीकडे बॅक. हे पूर्वीच्या व्याख्यानाचा स्लाईड आहे. मी त्यालाच कंटिन्युएशनमध्ये पुढे बनवलेलं आहे. आणखीन एक गोष्ट असते की आपल्या दिवसाची सुरुवात आपल्याला जाग येते आणि मग आपण उठतो. मी उठलो हा शब्द चुकीचा आहे. तो मला उठवतो आणि ज्या दिवशी तो उठवत नाही त्या दिवशी मग 4 जण आपल्याला घेऊन जातात. त्यामुळे उठवतो तो आणि मग उठल्यानंतर मी होतो, मी उठत नाही. हा भेद लक्षात घेतला. आता तुम्ही विचार करा की सकाळी सकाळी छानपैकी विष्णू सहस्रनाम चाललेलं आहे किंवा आरती चालली आहे किंवा काहीतरी चांगल्या गोष्टी चाललेल्या आहे. अशा वातावरणात जाग आली आणि दुसरं कोणीतरी कसा कसा भांडतंय आणि काहीतरी अर्वाच्य शिव्या देतंय. अशा ह्याच्यात आपल्याला जाग आली तर कोणत्या वातावरणात मन प्रसन्न होईल? तुमचा दिवसाला उत्साह राहील. चांगल्या ह्याच्याने जाग आली तर ना. आणि म्हणूनच दुसरं एक बादशाची गोष्ट माहिती असेल, बिरबल बादशाची. एकदा बादशाह जेवायला बसला, त्याच्या ताटात पाल पडली. आता बादशाह मूग बिघडला त्याचा. आज सकाळी मी कोणाचं तोंड पाहिलं. तो आठवलं, त्याला आठवलं की न्हावी माझी दाढी करायला आला होता. न्हाव्याचं तोंड पाहिलं, न्हाव्याचं तोंड पाहिलं म्हणून माझ्या ताटात पाल पडली. काय नाही, न्हाव्याला सुळावर द्या. बादशाचा हुकूम. तो बिचारा घेऊन आणला गेला. त्याने हात पडून केलं म्हणजे महाराज एक गोष्ट मागितली तर चालेल का? म्हणजे जीवदान सोडून काही माग नाही. म्हणजे मी जीव आता तुम्ही ठरवलंय मला फाशी द्यायचं. मृत्यू आठवलाय माझा. फक्त एकच आहे म्हणे, माझ्या मृत्यूच्या आधी दौंडी पिटवा. म्हणजे का? सकाळी उठून कोणीही बादशाचं तोंड पाहू नये. म्हणजे का? म्हणजे बादशाने माझं तोंड पाहिलं तर त्याच्या ताटात पाल पडली. मी सकाळी बादशाचं पहिल्यांदा तोंड पाहिलं, मला ते जीव गमावून लागला. त्यामुळे सकाळी उठून कोणी बादशाचं तोंड पाहू नये. बादशाला आपली चूक कळली आणि त्याने माफ केलं. गोष्टीचं तात्पर्य असं आहे की आपल्या दिवसात काहीतरी आपल्या हातून घडतं आणि आपण कोणावर तरी खापर पडतो. सकाळी उठून कोणाचं तोंड पाहिलं होतं म्हणून. आणि आपल्याला आठवत नाही की आपण असाच पाहिलेला असतो. पण हा वाद उभा राहू नये, असं आपलं मनभेद होऊ नये किंवा मन विचलित होऊ नये म्हणून आपल्याला ऋषीमुनींनी मार्गदर्शन केलं. हा प्रश्नही काढून टाकला आहे, पण त्याचबरोबर आपल्या मनाला उभारी दिलेली आहे त्यांनी. की काय सकाळी उठल्यावरती आता ते आजकाल काय मोबाईल, सकाळी उठल्यावर सगळेजण मोबाईल बघतात. सगळ्यात वाईट गोष्ट ते दिवस खराब येलोच होता आपला. की स्वतःचे हात बघा आणि आपण म्हणतो कराग्रे वसते लक्ष्मी कर मुले सरस्वती करमध्ये प्रभाते कर दर्शन. की कोणावरती दोष नको देऊस, पण त्याचबरोबर मनाला एक उभारी दिली जाते की अरे तुझ्या हातात लक्ष्मी आहे, तुझ्या हातात माधव आहे, तुझ्या हातात सरस्वती आहे. पण तू का लाचार होते? हे हात
कोणाचे बूट पुसण्यासाठी, कोणाची थुंकी झेलण्यासाठी, कोणाच्या सतरंज्या उचलण्यासाठी का वापरतोस? या हाताने पराक्रम कर, या हाताने दैवी काम कर, या हाताने तुझ्या शरीराला मजबूत येईल असं काम कर. मग तेच हात जमिनीवरती टेकून मी सूर्यनमस्कार घालू शकतो दुसऱ्याचे बूट पॉलिश करायच्या ऐवजी. मग या हाताने मी काय करू शकतो? इथून चालू होतं. आणि त्यासोबत दिनचर्या जी असते ना, एक पाश्चिमात्यांची पद्धत आहे, बेड टी म्हणतात. माझे वडील त्याला बॅट टी म्हणायचे. आता तुम्ही सगळं डॉक्टर ताई सांगतील की सकाळी उठून उपाशी पोटी चहा पिल्याने काय नुकसान होतं हे त्यांच्याकडून तुम्ही ऐकलेलं आहे. आणि त्याच्यातून तोंड न धुता, चूळ न भरता प्यायचं चहा म्हणजे म्हणून त्याला बॅट टी म्हणते. अशी जर दिनचर्या माझी सुरू होत असेल तर माझा दिवस कसा चांगला जाईल? कारण सतत माझं मन डिस्टर्ब राहणार आहे. मन स्थिर करावं लागतं. रामायणातला श्लोक आहे, वनवासात असताना लक्ष्मण आणि सीता गप्पावर बसत होते. राम कोणा ऋषींना भेटायला गेले. परत आल्यावर रामाच्या मनात थोडीशी मस्करी करायचा विचार आला आणि त्यांनी म्हटलेलं आहे की अग्निकुंड समानारी भूतकुंड समापमान पार्श्वे स्थिता सुंदरी कस्य उच्चते मान. मी आता पूर्ण ते 6 श्लोक सांगत नाही की सुंदर स्त्री पाहिल्यानंतर कोणाचं मन विचलित होत नाही. लक्ष्मण म्हणतोय मनोधावती सर्वत्र मनोन्मत्त गजेंद्रवत ज्ञानांकुशा बुद्धिर्यस्य तस्य नोच्चरते मनः. ज्ञानांकुशा बुद्धिर्यस्य हे लक्षात घ्या. हा मनाचा फार मोठा भाग आहे. आणि शेवटी त्या ह्याच्यात लक्ष्मणाने इतकं हे केलेलं आहे की रामाने त्याला गोलक्ष्मण महाप्राज्ञ सुमित्रायश्च नंदन ब्रह्मचारी नमो नमः राम म्हणतात लक्ष्मणाला. म्हणजे मनोबलाचं इतकं महत्व आहे, दिनचर्याचं इतकं महत्व आहे. मग आपण जेवतो सुद्धा. समर्थ रामदास स्वामीने सांगितलं उदरभरणमुळे प्राणीचे यज्ञ करणं. आपण जेवतो का गिळतो हा विचार करण्याजोगा भाग आहे. कारण सतत कुत्र मागे लागल्यासारखं चाललेलं असतं आयुष्य. मान्य आता ते टाळता येत नाही. पण जेवताना बरं दुसरं ताटावर बसलं काही ना काहीतरी वाद उद्भवतो. मी एका ठिकाणी बघितलं, शेवटी त्याने ताट भिरकावून दिलं. घरात मला जेवायला बोलवलं होतं. म्हणजे विचार करा, पाहुणा म्हणून मला जेवायला बोलवलं आणि घरातलं आपापसातले वाद अशी परिणिती होते. ते परत त्या घरी मी गेलेलो नाही. पण अशा रीतीने त्या घरामध्ये शांती, सुख, समाधान, आरोग्य नांदेल का? त्यामुळे जेवताना मन प्रसन्न असावं म्हणून आपल्याला जेवतानाचे श्लोक सांगितलेले आहे. सकाळी उठल्यावर ह्या सगळ्या पाठीशी असं आहे, मनाच्या बाबतीत 3 गोष्टी अत्यावश्यक आहेत. मन तुमचं पॉवरफुल पाहिजे. पॉवरफुल राहण्यासाठी एक गोष्ट असतं की मी जर एकाकी आहे, एकटा आहे, पोरका आहे, हा विचार मला दुर्बळ करतो. मी एकटा नाही, कोणीतरी माझ्यासोबत आहे. पांडुरंग शास्त्रींच्या लहानपणची एक गोष्ट ते सांगायचे. म्हणजे अगदीच लहान होते. आता कोकणातलं घर रोह्याचे राहणार आहे. तर हात धुवायला बाहेर जावं लागायचं. आजकाल काही तिथे किचनला लागून बेसिन असतं तसं नव्हतं. तर आता सगळी झाडं आणि कोकणामध्ये का प्रत्येक झाडांवरती भूत बसवलेली आहेत लोकांनी. त्यामुळे भीती वाटायची. ते लहान त्यांच्या आजी गरम गरम करून त्यांना वाढायचं करायचं आणि पांडुरंगा नीट हात धुवा, मी आहे इथे, घाबरू नको. आणि पांडुरंगाच्या मला एक हे वाटायचं, ब्रह्मराक्षसाला तरी माझी आजी आहे. पण मोठा झाल्यावर मला लक्षात आलं आजीला उठून उभं राहायला 5 मिनिटं लागायची. इतकी ती दुर्बळ होती की अशी आजी, ब्रह्मराक्षस काय कुत्रा आलं तरी हुसकू शकत नव्हती. पण माझी आजी आहे, पांडुरंगा मी आहे, हा एक विचार मला निर्भय बनवायचा, मला मनोबल द्यायचा. त्यामुळे माझ्यासोबत कोणीतरी आहे म्हणून आग्रे बसत.
सर्वस्व जाहम हृदय सन्निविष्ट. भगवंत म्हणतो अरे घाबरतो काय, मी तुझ्या सोबत आहे, तुझ्या हृदयात मी बसलोय. देवळात आकाशात चराचरात प्राणी मात्रात सगळ्यात आहे, पण मी तुझ्या हृदयात आहे. आम्ही कधी ह्या दृष्टीने वाचतच नाही. मग देव माझ्या सोबत आहे. वृत्तबंध जाणवं हे जातीचं प्रतीक नाही. तर आजकाल सगळे म्हणजे अत्यंत घाणेरडे विचार पसरवण्यात येते, द्वेष मानवणारे. चारही वर्णांना यज्ञोपवीताचा अधिकार आहे, वेदांनी दिलेला आहे. मग आपण जेव्हा जानवं धारण करतो, आताच हे झालं श्रावणी झाली नारळी पौर्णिमेच्या दिवशी, तर आपण प्रथम तंत ओंकारामध्ये सांगणे, द्वितीय तंत अग्निमध्ये सांगणे, तृतीय तंत नागानामध्ये सांगणे, प्रथम दोडके ऋग्वेदामध्ये सांगणे, द्वितीय दोडके यजुर्वेदामध्ये सांगणे. हे सगळं म्हणतो. हे सगळं का म्हणतो? हे सगळं माझ्यासोबत आहे. तो वाण्याच्या किराण्याच्या पुरीचा दोरा नाही, त्याच्यावरती देवांची स्थापना केलेली नाही. तर आता गणपतीची स्थापना केलेली नाही, तर मातीचा गोळा आहे ना, मानला तर देव नाही तर दगड. तर ती नुसती मातीच आहे ना, नंतर वेगळून मातीच होते ना. पण आपण त्याला प्राणप्रतिष्ठा करतो. तसं जानवं जे आहे त्याच्यावरती देवांची प्राणप्रतिष्ठा केलेली असते. देव माझ्यासोबत आहे. मग देव माझ्यासोबत आहे, मला मनोबळ मिळतं. दुसरं, देव माझ्यासोबत आहे, मी काही हरामखोरी केली तो बघतोय, तो सोबत आहे. ही सगळी जी प्रतीक आहेत ना, एकदा कधीतरी मी या प्रतीकांवरती बोलेल की आपल्या संस्कृतीमध्ये प्रतीक केली आहे. स्वस्तिक का आलं, उमरा घराला का आला? उमरा म्हणजे मर्यादा आहे. जाताना होतो कुठे चालला उमरा विचारतो मला, आणि बाहेर जाऊन काय करून आलास तेव्हा विचारतो उमरा. हे आन्सरेबल असणं, अकाउंटेबल असणं हे महत्वाचं आहे कोणाचं. तर हे आपणच निर्माण करायचं असतं. डिसिप्लिन आपल्या इथे वैदिक संस्कृतीमध्ये एक वैशिष्ट्य आहे, सेल्फ इम्पोज्ड डिसिप्लिन आहे. बाह्य बळजबरीने केलेलं. इथं चादर फादर ह्याच्याबद्दल मी बोलत नाही, पण त्यांच्या इथे काही नाही. मुलाने मौलवीने हे सांगितलं तसं करायचं, नॉट टू क्वेश्चन वाय. केलं तर तुमचं तस्लिमा नसली. आमच्या इथे चरवाका सारख्याला षटदर्शनांमध्ये आम्ही स्थान देतो. एवढा विशाल दृष्टिकोन वैदिकांनी एवढा कोणाचाच नाही. मागे एक ढेकळे महाराजांच्या आश्रमात एक मीटिंग झाली होती धर्माचार्यांची. तर मला बोलवलं, का बोलवलं माहीत नाही, पण त्याच्यात काही जणांनी प्रतिपादन केलं की बाकीचे धर्म आक्रमक आहेत, हिंदू कधीही आक्रमक नव्हते आणि नाही. मी जेव्हा बोलायला लोकांना म्हटलं हिंदू सगळ्यात आक्रमक आहे. तुम्हाला धक्का बसेल. विचार करा, आमच्या एवढा आक्रमक कोणी आहे का? कृणवंत विश्वमार्य म्हणणारे आपण आहोत. मग आपण कमी आक्रमक आहोत? पण त्यांच्यासारखे तलवारीच्या जोरावर, पुराणाच्या बायबलच्या जोरावर करणारे नाही, विहिरीमध्ये पाव टाकून म्हणणारे नाही. आम्ही विचाराने करणारे. आमचे जितके देवदेवता का आले, जरा हे लोक हिटाळी करतात की गॉड मोठी गॉड म्हणून. आम्ही कोणाकडे गेलो त्याचा अमुक देव आहे. अरे मग तोही आमचा आहे. मूळ आम्ही वैदिक निर्गुण निराकाराची उपासना. मग कोणी सूर्याची उपासना करायची, कोणी नागाची करायचे, कोणी झाडाची करायचे. अश्वत्थ सर्व वृक्षांना तू आणि मी एकच, असं सर्वांना समावेश करून घेऊन त्याचं अस्तित्व न चिरडता एकच विचारधारा उभी करणारे आर्य आहे. आपण सगळ्यात जास्त आक्रमक आहोत, परंतु आपण दैवी आक्रमक आहोत. विध्वंसक क्रूर आक्रमक नाहीयेत आपण, आणि असं कधी वैदिकांनी केलेलं नाहीये. हे आपल्या लक्षात जेव्हा येतं, जर देव माझ्यासोबत आहे, माझं मनोबल वाटतं. मी खाताना अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहमाश्रिता प्राणापान समायुक्त अशाम्यन्नम चतुर्विधम. स्लाइड वाचायची मला सवय नाही, आणि तुम्ही वाचत जा, मी बदलत नाही. स्लाइडच्या अनुषंगाने मी बोलत नाही, कारण मला वाचून बोलणं कधी आयुष्यात जमलेलं नाही. आपण काय करतो आपल्या लक्षात येत नाही. काही ना काय कारणाने आपलं मानसिक आरोग्य बिघडतं, आणि त्याची परिणती शारीरिक आरोग्य बिघडण्याकडे व्हायला लागतं.
आणि मग ते वेगवेगळ्या रीतीने व्यक्त होतं, म्हणजे शरीर व्यक्त करतं वेगवेगळ्या रीतीने, हे आपल्या लक्षात येत नाही. त्यामुळे पहिल्यांदा उपचार मनावर करण्याची गरज असते. सगळ्यात महत्वाची भूक आहे. माझ्या आयुष्यात मी चूक केली म्हणून मी ह्याला पहिला क्रम दिलेला आहे. माझी दिनचर्या एकेकाळी अशी होती, मी खाल्लं की नाही हेच मला आठवायचं नाही, वेळच नसायचा. म्हणजे दुपारचं जेवण माझं संध्याकाळी 5 वाजता 6 वाजता, रात्रीचं जेवण 2 वाजता. मी शिकत असताना रिसर्च मध्ये असल्यामुळे ते इतकं हेक्टिक असायचं जेवायला वेळ, पण त्याची किंमत मला जी आज मोजावी लागते, आता मला पश्चात्तापून वेळ गेलेली आहे. सुधारतोय मी सुधारण्याचा प्रयत्न केला, पण ते पूर्ववत होऊ शकत नाही. इरिपेरेबल लॉस त्याला म्हणतात. त्यामुळे भूक जे आहे, म्हणजे भूक लागून न खाणं, भूक नसताना खाणं, तो हितकारक आहे. आणि त्याचबरोबर आयुर्वेद सांगतात की एकदा तुम्ही काही खाल्लं तर ते पचण्यासाठी वेळ द्या. पाणी सुद्धा पचवावं लागतं. अनेकांचं आजकाल ते काहीतरी युट्यूबवरती किंवा याच्यावरती गुगल बाबा त्यांचे इतक्या गुगल पंडितांचं सुखात झालेलं आहे सध्या की भरपूर पाणी पिता. आम्ही काय होता, आम्ही रोज 7 लिटर पाणी पितो. अरे बाप, शरीराला पाणी पचवावं लागतं. दूध पचवावं लागतं, भात पचवावं लागतं ना, तसं पाणी पचवावं लागतं. मग मी शरीराला अवास्तव तर ताण दिला तर अति पाणी पिणं हे मला त्रासदायक ठरू शकतं. पाणी न पिणं जसं त्रासदायक तसं अति सर्वत्र वर्जयेत गीतेत भगवंताने सांगितलं. झोप, परत इथे चूक केलेली रिसर्च मध्ये असल्यामुळे, आणि आजही माझं होतं काय करा, दिवस झोपताच येत नाही, नाईलाज असतो. पण ते चुकीचं आहे. त्यामुळे योग्य झोप घेणं आणि योग्य तितकीच झोप घेणं हेही महत्वाचं आहे. झोपूनच आहे आपला. भगवंताने गीतेत ते सांगितलं, युक्त आहार विहारस्य युक्त स्वप्नावबोधस्य. योग्य प्रमाणात असलं पाहिजे. प्रमाणाबाहेर कुठलीही गोष्ट गेली, मग खाणं झोपणं न झोपणं हे प्रमाणावर गेलं की मन असंतुलित होतं, मनाचा प्रक्षोभ होतो आणि शेवटी त्याचे सगळे परिणाम शरीरावरती दिसायला लागतात. या सगळ्यांसोबत येत असते मग विचारशक्ती. बरेच जण आजकाल एक झालेलं आहे, मी एका घरात गेलेलो होतो, थोडस ते विसंवाद होता. लग्नाची मुलगी होती आणि तिच्या अपेक्षा काहीतरी होत्या. काही विषय मूळ काढू नका, गप्पा मारू द्या मला. मी म्हणजे ते काहीतरी बँड बाजा वगैरे असं काहीतरी सिरियल आहे का, काहीतरी लग्नाचा विषय असेल. एक थोडस आपण थोडीशी झाली 2-5 मिनिटं बघितलं, पण मला त्याचा सारांश लक्षात आला. आणि ती मुलगी सतत ते बघायची आणि त्यामुळे त्या मुलीच्या डोक्यात तसं एक व्हर्च्युअल वर्ल्ड, म्हणजे आभासी जगतामध्ये ती वावरत होती की जे प्रत्यक्षात कधी असूच शकत नाही. आणि त्यामुळे घरचे दुःखी, ती मुलगी दुःखी आणि सगळं जीवन विस्कळीत झालेलं. वागणं इरॅटिक त्या मुलीचं, प्रक्षोभक वागायची मुलगी, एकदम काही आदवा बोलायची आई वडिलांना, सगळं वातावरण बिघडून गेलं. आणि याचं एकमेव कारण होतं टीव्हीवरती ते सिरियल बघणं. कारण त्याच्यामुळे सगळी विचारधारा बिघडली, विचार बिघडलं गेलं. आणि एक विचार कसं उभं करू शकतो तुमचं जीवन. मी काहीतरी 6-7 वर्षाचा होतो. लहानपणापासून मला आईवडिलांनी भरपूर पुस्तक आणून द्यायचे, मी वाचायचो. रामकृष्ण आणि विवेकानंद त्या काळात वाचले. इंग्रजीतलं एक वाक्य नडलं मला विवेकानंदच्या ह्याच्यातलं. आई ABCD शिकवलं होतं, बाकी त्याला जास्त इंग्रजी यायचं नाही. आणि तेव्हा 5वी पासून इंग्रजी शिकवायचं. मला काही शाळेत इंग्लिश नव्हतं. आईने सांगितलं, वडील आल्यावर विचार. संध्याकाळी वडील आले कामावर, मी वडिलांना विचारलं. वडिलांनी नुसतं त्याचा अर्थ नाही सांगितला, पण माझ्या जीवनाचा बोध सांगितला. विचार दिले आणि त्या विचारावरती आज माझं जीवन उभं आहे. आणि त्या विचारांमुळेच मी आज तुमच्या समोर सन्मानाने मला ताईने बोलवलेलं.
हे श्रेय माझं नाही, हे विचारांचं आहे. आणि विवेकानंदांचं ते वाक्य होतं, इन्स्टेड ऑफ वेटिंग फॉर एन एक्झाम्पल वाय नॉट युअरसेल्फ बी एन एक्झाम्पल. वडील मला त्यावेळी तू कोणासारखा हो असं मला कधी वाटणार नाही, मी कधी म्हणणार नाही, आणि झाला तर मला आनंद होणार. तू असा काही बन आगळा वेगळा की माझ्या बरोबरच्यांनी त्यांच्या मुलांना तुझं उदाहरण दिलं पाहिजे आणि तुझ्या पुढच्या पिढीला तुझ्यासारखं व्हावंसं वाटलं पाहिजे, तू त्यांचा आदर्श बनला पाहिजे, तर मला तुझा अभिमान वाटेल. एवढं एक वाक्य, एवढा एक विचार त्याने माझं आयुष्य घडवलं. आणि आजही मी त्या एकाच शब्दाभोवती फिरतोय. सगळं माझं दिनचर्या, सगळं माझं जीवन त्या एका भोवती फिरतं. मी जेव्हा म्हणजे पहिल्यांदा 10 महिने मला डॉक्टर सतीश धवन सरांनी मिशिगनला पाठवलं होतं, इथे काही सुविधा नव्हत्या म्हणून. आता तो काळ असा होता, स्कॉलरशिप आणि फीशिप याच्यावर शिक्षण सगळं. मला रोज $4 दिले जायचे. माझ्याकडे तेव्हा तो स्काउटचे जे बूट असतात कॅनव्हासचे, तेवढे बूट, कारण त्या काही बूट म्हणजे एक लक्झरी असायचे, बाकी एरवी बूट घेणं माहीत नाही. तर तिथे गेल्यानंतर तर तिथे 3-3 फूट बर्फ, स्नो शूज आवश्यक असतात, ते घेणं पटत नव्हतं. मी काय केलं, आमच्या डिपार्टमेंटमध्ये काहीतरी कचरा असा पडेल प्लास्टिक सारखं असायचं, पण खूप चिवट असायचं ते. मी आमच्या त्या संबंधितांना विचारलं होतं, तसं ह्याच्यातला काही पिशव्या मी घेतला तर चालेल का? मी घे, काय करायचं म्हटलं, काही नाही, मला जरा बूट नाही घेत म्हणून वापरायचं. मी त्या कॅनव्हासच्या बुटावरती त्या प्लास्टिकच्या जाड पिशव्या घालायचो आणि बांधायचो कोठरीपर्यंत. आणि तिथे जे मला गाईड होते त्यांच्या लक्षात ही गोष्ट आली, म्हणजे काय तू स्नो शू का घेतो, पैसे नाहीत का तुझ्याजवळ? म्हटलं आहेत पैसे, पण ते पैसे मला शिक्षणासाठी देत आहे संस्था, अशा बूट वगैरे घेण्यासाठी वगैरे लक्झरीसाठी देत नाही. परत आलो, पैसे भरपूर उरलेले होते कारण मी खर्चच केलेले नव्हते. मी परत करायला लागलो, नियम नव्हता ते सगळं सतीश धवन सर म्हणजे तू स्नो शू घेतलेले नव्हते असं मला कळलं. म्हटलं हो सर. तू कसा टिकलास रे म्हणजे त्याच्यात, तुला निभाव कसा लागला? म्हटलं मी एकच विचार केला, माझ्या देशाचा पहिला संन्यासी जेव्हा इथे शिकागोला आलेला होता, हाडं फुटणाऱ्या थंडीत रात्रभर लाकडाच्या खोक्यात राहिलेला आहे आणि माझ्या वैदिक संस्कृतीचा झेंडा जगात फडकवलेला आहे. स्वामी विवेकानंद हे चरित्र लहानपणी वाचलं होतं, त्या विचारांनी मला हे बळ दिलं. विचाराची ही ताकद आहे. त्यामुळे आपण काय वाचतो, कोणते विचार करतो, कोणाचे विचार वाचतो, याला फार महत्व आहे. त्याच्यावर भर द्या आणि मुलांना म्हणजे पुढच्या पिढीला घडवण्यावर भर द्या. आणखीन एक गोष्ट असते, यश आणि अपयश जीवनाचा अविभाज्य भाग आहे. टाळता येत नाही, असं कुठलंही व्रत नाही, असं कुठलंही मंत्र नाही की याच्याने तुम्ही आयुष्यात कधी अपयशी होणार नाही. जर कोणी असा बाबा तुम्हाला येऊन जर डोक्यावर आठवून बोलला तर एक तर तो बोलू आहे, नाही तर तुम्ही मूर्ख आहात. हे शक्य नाही. त्यामुळे यश किंवा अपयश हा जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे, ते असणारच आहे. पण यशाने हुरळून जायचं नाही आणि अपयशाने खचून नाही जायचं. हे परत मनावरती अवलंबून आहे आणि मन हे विचाराच्या आधाराने चालतं. विचार जे आहे ते मंत्रशक्ती आणि साधना याच्या आधाराने चालतं. त्याच्यावर भर द्या. हे आजच्या काळात फार महत्वाचं झालेलं आहे. सगळं ऑनलाईन 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 करताना आमची नाती हरवलेली. मला आठवतं आम्ही 59 साली नाशिकमध्ये आलेलो. त्यावेळेचं नाशिक एक मोठं खेडं होतं, पण आमच्या सगळ्यांचे आई वडील एकमेकांचे मित्र. आमची आई एकमेकांकडे हळदी कुंकवाला जाणार, आमचे वडील कुठे ना कुठे एकमेकांना भेटणार. भाजी बाजारात किराणा घ्यायला गेलेला असताना किंवा काही कार्यक्रम असला तर त्या निमित्ताने भेटणार. त्यामुळे एक संबंध होता. आपला मुलगा कुठे आहे, काय आहे. किंवा आम्ही कोणाच्या घरी असलो तर अभ्यासाला वगैरे गेलेलो असलो, जेवणाची वेळ झाली तर त्याच्या वेळेस त्याला आई म्हणणार, त्याची आई म्हणणार चला रे पोरांनो जेवायला बसा, आणि आम्ही वेळाचं जेवायला बसायचो. काही वाटायचं नाही, आईलाही काळजी नसायची. हा प्रकाश वर्ग मित्र माझा, प्रकाश, गिरीश, डॉक्टर विकास, आम्ही सगळे एका वर्गात 5वी ताकद.
समजा विकासच्या घरी असतो, अण्णा तर खूप प्रेम करायचे आमच्यावर, तर घराही खात्री असायची की आता आमच्या घरी गेले ना जेवायची वेळ झाली ना काही उपाशी राहणार नाही, तिथे हा जेवेल. ते इतकं त्यावेळेचं नातं होतं आणि एक सुरक्षित जीवन होतं. आज तुम्ही बघा, बाहेर गेलेले वयस्कर व्यक्ती असो, लहान मुलं असो, एखादी तरुणी असो, घरी सुरक्षित परत येईल का ही चिंता असते आपल्याला. कारण आम्ही काय केले, परस्पर संबंध हरवले आमचे. आणि परस्पर संबंध कोरोनाच्या वेळेला बघा, आमच्या जवळचा जो पटेल होता ना त्याने जगवलेला, ऑनलाईनने नाही जगवलं मला. भाजी बाजारात गेला तर भाजीवाले जे असतात त्यांच्याशी जे तुमचं आपुलकीचं नातं असतं ते तुम्हाला जगवतं. माझा स्ट्रेस कमी होतो, माझं मन ताजं होतं, मरगळ निघून जाते मनाची. त्या गोष्टी आम्ही विसरतो. नातं म्हणजे केवळ रक्ताचं नातं नाही, नाती मैत्रीची असतात, अनेक प्रकारचे असतात नाते. तर ही नाती आपण जपणं गरजेचं आहे, ते हरवत चाललेलं आहे. आज अमेरिकेतला माणूस पटकन आपण इथे एकमेकांसमोर बसलोय अशा स्वरूपात बोलू शकतो, परंतु जवळचा माणसा म्हणजे मुलगा आणि वडील याच्यातला संवाद निघून गेलेला आहे. ते आमच्या मानसिक असंतुलनाला फार मोठं कारण आहे. आणि साहजिकच त्या सगळ्यातलं येतं एकटेपणातनं, स्ट्रेसमधनं, टेन्शन, आणि मग मानसिक स्वास्थ्य बिघडून अक्कस्ताळेपणे वागणं, म्हणजे ते ताळतंत्रच जातं वागण्याचं. एकाकी ज्या क्षणी तुम्हाला वाटायला लागतं ना त्या क्षणी तुम्हाला आयुष्य निरस होतं तुमचं. आणि हे एकटेपण वाटू नये यासाठी फार जपणं गरजेचं असतं. आणि मगाशी मी जाणण्याचं उदाहरण दिलं, घरात मूर्तीपूजा का करायची. आता घरात मी, माझे वडील होते काळात ते सगळ्यात मोठे होते, आज मी सगळ्यात मोठा आहे. माझ्या बायकोला मुलीला दुःख झालं तर माझ्याकडे रडू शकतात, अगर मला त्यांचा आनंद सांगू शकतात. मी पण माणूस आहे ना, मलाही कधीतरी रडावंसं वाटतं, मी कोणासमोर बोलणार. मग त्यावेळेला ती मूर्ती मी तिथे जातो आणि माझं मन तिथे मोकळं करतो, आनंदही तिथे त्याच्या पायाशी ठेवतो, माझं दुःखही त्याच्या पायाशी ठेवतो. त्यामुळे मूर्तीपूजा हे अत्यंत शास्त्रीय आहे, आवश्यक आहे. कोणीतरी माझ्या पाठीशी आहे, माझ्या कुटुंबाचा तो प्रमुख आहे. घराचा मी प्रमुख नाही, त्याच्यातलं तो मी प्रमुख आणि मी वाटेल ते करेन, हा माझा उन्मत्तपणा जातो. कुटुंबाचा प्रमुख तो गजानन आहे. अगर शंकर असेल किंवा देवी असेल, तुम्ही तुमचे उपासना आराधना जी असेल ती, तर कुटुंबाचा प्रमुख तो आहे. मी त्या कुटुंबातला सदस्य आहे, आन्सरेबल. मग माझ्यातला उन्मत्तपणा जातो आणि माझ्यातला एकाकीपणा, नैराश्य, खचून जाणं हेही निघून जातं. कोणीतरी मला आधार, वडीलधाऱ्यांचं असणं याला खूप महत्व आहे. दुर्दैवाने आजच्या पिढीला वडीलधाऱ्यांचं महत्व जाणवण्यापेक्षा अडसरच झालेला आहे. ही एक दुर्दैवाची गोष्ट आहे. हे निरनिराळ्या हॉस्पिटलमध्ये केलेले प्रयोग आहेत आणि प्रयोगाने सिद्ध झालं, त्यांनी मानसिक तणावामुळे मेंदूवरती होणारा परिणाम याचं स्कॅन केलं आणि साधना केल्यानंतर, कॉन्सन्ट्रेशन केल्यानंतर त्यानंतर काय बदल होतो याचे त्यांनी प्रयोग केले आणि परत स्कॅन केला आणि त्यांच्या लक्षात असं आलं की त्याच्यात फरक पडतो. म्हणजे हे मेडिकल टेस्टच्या द्वारा सिद्ध झालेलं आहे. मंत्रशक्ती आणि चित्त एकाग्र करणं, कॉन्सन्ट्रेशन याच्याने तुमच्या आरोग्यात, तुमच्या शरीरात म्हणजे फिजिओलॉजीमध्ये बदल होतोच. हे सिद्ध झालेलं आहे. हे कपोल कल्पित नाही, शास्त्रीय दृष्ट्या सिद्ध झालेलं. स्क्रीन टाइम बद्दल तर मी आता जास्त बोलते. मागे इथे डॉक्टर लहानेंचं व्याख्यान झालं होतं बसामध्ये, फार सुंदर व्याख्यान होतं. ते ऐकण्यासारखं आहे की स्क्रीन टाईममुळे आमचं आयुष्य खूप डिस्टर्ब होतं. या मोनालिसा दत्ता या डॉक्टरने खाण्याच्या सवयी सुधारण्याच्या आणि निरोगी जीवनाच्या बाबतीत जे प्रयोग केले ते इथे सगळं लिहिलेलं आहे.
आणि त्यांनी जे ते प्रयोग केलं, मेंदूचं स्कॅनिंग केलं आणि बर्नऑफर या तज्ज्ञ माणसासमोर सादर केलं, तर त्यांनीही मान्य केलं की हो, भारतीय या पद्धतीमध्ये हिलिंग म्हणजे बरं करण्याची क्षमता फार मोठी आहे. त्याला त्यांनी म्हटलेलं न्यूरोप्लास्टिक, म्हणजे मानवी मेंदू जो आहे तो एखाद्या प्लास्टिक सारखा असतो आणि त्याचा स्वतःचा आकार तो बदलतो. जसे परिस्थिती असेल, तणाव असेल किंवा रिलॅक्स होत असेल त्याप्रमाणे तो बदलतो. हे मेडिकली सायंटिफिकली प्रूव्ह झालेलं आहे. मला थोडंसं बरोबर जावं लागतं. आणि म्हणूनच ध्यान, योग, चित्त एकाग्र आणि त्याचबरोबर योगासनं या गोष्टी आवश्यक आहेत. आता आपण म्हणतो की आदित्यस्य नमस्कार मे कुर्वन्ति दिने जन्मांतरस्य श्रीषु दारिद्र्यं नोकरी आहे. आता साधी गोष्ट आहे, मी सकाळी उठून सूर्याला नमस्कार केला तर 10 रुपयाची नोट माझ्या खिशात येणार, म्हणजे जन्मांतर दारिद्र्य करून. पण दारिद्र्य जे असतं, महत्वाचं दारिद्र्य आरोग्याचं असतं. कारण नाव मला आठवत नाही. फील्ड विकर म्युरिन, डॉक्टर फील्ड विकर म्युरिन ह्या बाई इंग्लंडच्या आहेत. लंडन स्टॉक एक्सचेंजच्या चीफ ऑडिटर आहेत. लंडन स्टॉक एक्सचेंजच्या चीफ ऑडिटर आहेत आणि इंग्लंडच्या प्राईम मिनिस्टरच्या आर्थिक सल्लागार आहेत. जवळजवळ आता 87-88 वर्षाचे असतील. ते भारतात जेव्हा आले होते, एक संपूर्ण दिवस त्यांच्या इंटरॅक्शनमध्ये त्यांनी मला ठेवलं होतं. आणि त्यांच्या लीडर्स क्वेस्ट म्हणून क्लब आहे. 28 जण सदस्य आहेत जगभरात आणि ते सगळे 28 जण कितीतरी ट्रिलियनियर्स आहेत. बिलियनियर नाही, ट्रिलियनियर्स आहेत. पण जेवायला बसल्यानंतर त्याला भजी जर ठेवला नको, मला कोलेस्ट्रॉल आहे, काही वाढायला त्याच्यात मीठ, मला आहे बीपी आहे. मिठाई घ्यायला गेले, नाही मला शुगर आहे, म्हणजे याला गोड चालत नाही, मीठ चालत नाही, खातो काय उकडलेल्या भाज्या. आणि आहे खरबपती, अरबपती पण नाही, खरबपती. मग ह्याला श्रीमंत म्हणता येईल का? आणि मला खरं तिथे सांगतो, देवाला मी हात, देवा तुम्हाला ह्या सगळ्यांपेक्षा श्रीमंत ठेवलेला आहे. इतके आधार झाले पण मला कधी कुठलं पथ्य लादलं गेलं नाही माझ्यावर. मग ही जी श्रीमंती आहे ती आरोग्याची श्रीमंती आहे, आपण लक्षात घेतली पाहिजे. आणि आपण नेमकं ही आरोग्याची श्रीमंती दुर्लक्ष करतो आणि बँक बॅलन्स, बंगले आणि या इतर श्रीमंतीच्या मागे लागतो आणि आपलं जीवन आपण स्वतः दुःखी करून घेतो. आणि यासाठी दिनचर्या महत्वाची आहे. आपण काय करतो दिवसभर हे महत्वाचं आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल, मी HPT कॉलेजमध्ये इंटर सायन्स झालेलो आणि आता त्यांच्या मॅनेजमेंटवरती, पण मला अजूनही HPTचं कॅन्टीन कुठे माहीत नाही. COEP कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे, गव्हर्नमेंट कॉलेज, तिथे मी 4 वर्ष ग्रॅज्युएशन केलं. अनेक वेळा मी तिथे PG PhDला रेफरी म्हणून जातो, गेस्ट हाऊसमध्ये राहतो, पण अजूनही मला COEPचं कॅन्टीन कुठे आहे माहीत नाही. 4 वर्ष तिथे शिकून सांगायचं होतं दिनचर्येचा एक भाग तुम्हाला दिला. कारण माझं जग लॅबोरेटरी, लायब्ररी आणि क्लासरूम एवढंच माझं जग होतं. या पलीकडे मी कशातच नसायचो. कारण मला एक माहिती होतं, वडिलांचं ते वाक्य, ते जर मला पूर्ण करायचं, मी कुठल्याही कामाने विचलित होता कामा नये. तर ह्यासाठी दिनचर्या महत्वाची आहे. तुम्ही काय करताय आणि ते काय करत असतात, मग त्या दिनचर्या कोणाच्या संगतीत जातात, काय काम करतात, ते कसं करतात, कोणत्या भावनेने करतात. टायपिस्ट आहे साधा मी, त्यामुळे वर्क इज वर्शिप नाही, वर्क इज माय ड्युटी. तो चुकीचा वाक्प्रचार आहे. वर्क इज नॉट वर्शिप. माझं दिलेलं काम हे मी प्रामाणिकपणे पूर्ण क्षमतेने करणं माझं कर्तव्य आहे. केलं तर पुण्य नाही, पण नाही केलं तर पाप. हा विचार लक्षात घ्या आणि दिनचर्या त्या दृष्टीने आपण बनवली पाहिजे. आता हे श्लोक आहेत, मी शेअर करेन ताई तुमच्याशी. हे तुम्हाला माहिती असते. मी तुम्हाला सांगितलं की सकाळी उठल्या उठल्या मन हे पॉवरफुल झालं पाहिजे. देव माझ्या सोबत आहे, देव माझ्या हातात आहे.
आणि हे जेव्हा करतो त्यावेळेला माझं मन पॉवरफुल होतं. दुसरं ते प्रोग्रेसिव्ह असलं पाहिजे. तर काही नाही आहे, चाललेलं तसं दिवस चाललेलं. ते शाळेमध्ये आपण शिकवलं सॉलोमन ग्रँटीची कविता तसं होता कामा नये. सॉलोमन ग्रँटी बॉर्न ऑन मंडे आणि बरीड ऑन संडे, दॅट इज द एंड ऑफ सॉलोमन ग्रँटी. तसं कविता माहिती आहे तुम्हाला. संडे मंडे शिकवायला आपल्याला होती शाळेत. तसं आयुष्य नसावं. ज्याला मराठीत म्हटलं तर जन्माला आला हेला उशी वाहता वाहता गेला. तर काहीतरी कर्तृत्व संपन्न आपली दिनचर्या असली पाहिजे. त्यासाठी आपल्याला दिवसाची सुरुवात ही अत्यंत पॉवरफुल मांडली झाली पाहिजे, पण ती प्रोग्रेसिव्ह पण असली पाहिजे. मग त्या शरीराला साथ देण्यासाठी आहार महत्वाचा असतो. हे मग असे तुम्हाला सगळे जाणीचे यत्न करून, त्यामुळे काय खावं काय खाऊ नये कसं खावं हे सगळं शास्त्र आहे. त्याच्या पाठीशी नियम नाही, शास्त्र आहे. त्याचं पालन करणं गरजेचं आहे. आणि शेवटी झोपताना अकाउंटेबिलिटी येते की आपण कुठेतरी शरण गेलं पाहिजे. एक मित्र होता माझा, त्याला झोपच यायची नाही. त्याला म्हणलं का रे बाबा का झोपत नाही? तो म्हणे मी उद्या सकाळी उठलो नाही तर काय, भीती त्याच्या मनात बसली होती आणि त्यामुळे त्याला झोप नाही यायची. हे अनेक कारण असतात. ते सगळं कसं डील केलं तो भाग वेगळा. पण मी झोपताना देवा तू मला झोपवतोय, जसं सकाळी तू मला उठवतोय ना तसं मी झोपत नसतो, देव मला झोपवतो. आणि तुम्ही बघा आपण ना शबरीची गोष्ट वाचतो, यशोदा मातेची गोष्ट वाचतो, मेरेची गोष्ट वाचतो, पण आम्ही कधी त्यापासून बोध घेतो का? हाक मारल्यानंतर देव येत नाही म्हणतो. आम्ही कधी मेरे एवढं बेभान होऊन हाक मारली का? कधी आम्ही कधी बेभान होऊन देवाला खायला दिलं, देव नक्की खातो, पण शबरीच्या भूमिकेतनं तुम्ही दिलं तर खातो. कधी आम्ही केलंय का असं? आम्ही तितकं स्वतःला विसरून त्या भूमिकेत जातो. तर त्यासाठी या सगळ्या पायऱ्या आहेत की हळूहळू हळू माझं मन विकसित होत जातं. आणि मन विकसित झालं की शरीर विकसित होतच. अर्थात शरीराची जी मर्यादा असते ते त्या क्षमतेत राहणार आहे. आणि निद्राधीन होत असल्यामुळे एक लक्षात घ्या, जिथे भगवान उद्धरित आत्मा आत्मानं अवस्था आहे. कोणी येऊन माझं भलं करणार नाही, माझं भलं मला करून घ्यायचं. वामनराव पै महाराजांचं वाक्य आहे, तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. फार सुंदर वाक्य आहे. त्यामुळे ते आपल्याला विसरायचं नाहीये. आपल्याला आपलं आयुष्य स्वतः घडवायचंय. कोणीतरी येऊन घडवेल या भ्रमातनं बाहेर पडायचं. समर्थांनी ही वाक्य सांगितले रामदास स्वामींनी की हे जर आपण खरोखर वाचली आणि आपण दिनचर्या आपली केली, आपण बघा वारंवार सतत रागवतो, क्रोध करतो. क्रोधात होते सम्मोह, सम्मोहात स्मृतिविभ्रमः, स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशो, बुद्धिनाशात प्रणश्यति. इथे भगवंताने सांगितलं क्रोध हा विनाशाला कारणीभूत होतो. शरीर पण मधला एक फार प्रभावी येतो. आणि मग अशी मी सांगितलं की आपण कृणवंत विश्वमार्यम गर्जना करणारे आहोत, त्याचबरोबर दुसऱ्याचं अस्तित्व मिटवणारे नाहीयेत. तर हा एकच धर्म, ही एकच विचारधारा, ही एकच संस्कृती जगाच्या पाठीवर आहे की ते सर्वत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुया. सगळ्यांच्या कल्याणाची केलेली ज्ञानेश्वरांनी सुद्धा जो जे वांछित तो ते लावून उठलेला आहे. म्हणजे कसाय जाणार इतके मला 9 भाषा आहेत. आता मी खूप अभ्यास, म्हणजे मी काही तज्ञ नाही पण अभ्यास विद्यार्थी आहे. पण मला कसाय जाणार एवढी प्रभावी प्रार्थना जगाच्या पाठीवर आढळलेली नाही. त्यामुळे ह्या विचारांचा आपण आश्रय घ्यायचा आहे, त्या मार्गाने जायचं आहे. जीवन आनंदी करायचं आहे. सुख सापेक्ष असतं. एखाद्या गोष्टीने आत्ता सुख वाटतं, थोड्या वेळ ते वाटेल याची गॅरंटी नसते. त्यामुळे मी थोडक्यात केलं त्याबद्दल क्षमा मागतो. परत कधी आपण योग आला काही नक्की भेटूया.